जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिट, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड. आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतार है, समझ नहीं आ रहा फिर भी सम कोने रे नजर ने मेरे को क्यों आ रहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथून आपल्याला सिम्पल प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर ते जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्ही इम्पोर्ट केलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला येऊन सिम्पल प्रश्नावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपली जी काही मटेरियलची फाईल आहे त्यामध्ये आपल्याला डेमो इमेजेस बघायला मिळतील. तुम्ही तुमचे कोणते इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. आपण हे फक्त डेमोसाठी इमेजेस घेतलेले आहेत. आता आपल्याला सिम्पली एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून तिसऱ्या ऑप्शनला यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही ती इमेज ॲडजस्ट करून हे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. नंतर वरच्या ऑप्शन क्लिक करून अशा प्रकारे ती इमेज हे मधोमध घेऊन यायचं आहे. तर सिम्पली ॲरोवरती क्लिक करून आपलं जे काय पुढचा बीट आहे त्या पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला इमेज तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्या शून्य क्लिक मीडियामध्ये जायचं आहे. आपलं जे काय पुढचा इमेज असेल ते ॲड करून अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला आपले जेवढे बीट्स आहेत तेवढ्या प्रत्येक बीटला आपल्याला एक इमेज ॲड करत अशा प्रकारे ते ॲडजस्ट करायचं आहे. आणि याची लेंथ ही आपल्याला जे एवढा काय आपला पुढचा बीट असेल तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आपण इथे प्रत्येक इमेज ॲड करून ते अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आपण सगळे इमेजेस अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपलं जो काय मल्टिपल बीट्स जे काय इथे एक सेगमेंट आहे तर आपल्याला सिम्पली यायचं आहे. पुन्हा आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या बरोबर जेवढे छोटे आपले बीट्स आहेत तेवढेच आपल्याला ते इमेजेस अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे इमेज ॲड करून अशा प्रकारे आपल्या प्रत्येक बीटला त्याची लेंथ कमी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथं प्रत्येक इमेज ॲड करून घेऊया. सिम्पली आपण इमेजेस अशा प्रकारे इथं एक एक करून ॲड करून घेऊया. तर आत्ता आपण 12.2 सेकंडपर्यंतच्या बीटला आपण सगळे इमेजेस ॲड करून घेतले आहेत. म्हणजे आतापर्यंत आपल्याला फक्त इथपर्यंतच इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सिम्पली आपण बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथून आपला जो काय सगळ्यात पहिला इफेक्ट आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टला जायचं आहे आणि कॉपी इफेक्ट अशा प्रकारे करून नंतर बॅक यायचं आहे. आपला जो काही मेन प्रोजेक्ट आहे तो ओपन करून सगळ्यात पहिल्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इथून आपल्या प्रत्येक बीटला हा इफेक्ट जो काय तो पेस्ट करत जायचा आहे. तर जेवढे आपले इथून पुढे आपण इमेजेस ॲड केलेले आहेत ते एक इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. सिम्पली आपल्याला हा इफेक्ट व्यवस्थित पेस्ट अशा प्रकारे इथं सिम्पली इमेज करून घ्यायचा आहे. आता आपला जो काही 9.20 सेकंदाचा बीटवर जे काही इमेज आहे त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट नाही करायचा. तर आपल्याला सिम्पली इथून बॅक यायचं आहे. पुन्हा शेक इफेक्टला ओपन करून आपला जो काही 2 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर अजून सेम बॅक यायचं आहे. पुन्हा बीट मार्कला सिम्पली आपल्याला येऊन आपला जो काही 9.20 सेकंडचा बीट आहे त्या बीटवरती येऊन जे आपलं इथे इमेज आहे त्या इमेजला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. सिम्पली पुन्हा इथून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आपला जो काही तिसरा आणि शेवटचा इफेक्ट आहे सिम्पली आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा इथून बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर जे काय आपण एका ठिकाणी जास्त छोटे इमेजेस ॲड केलेले आहेत ते आपल्याला सिम्पली 12.02 जो काय आपला 10.26 बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला जेवढे काही आपले इमेजेस आहेत त्या प्रत्येक इमेजला हा इफेक्ट सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. आपण इथे प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तर इथून पुढे पण जे काही आपले जेवढे मल्टिपल इमेजचे म्हणजे जेवढे जास्त इमेज आपल्याला ॲड करायचे आहेत ते आपण थोडंसं आपण इथे शॉर्टकट ॲड करणार आहे. त्यामुळे सिम्पली आपल्याला इथं सगळ्यात पहिल्यांदा छोट्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर जेवढे आपण इथे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट सिम्पली क्लिक करून इथं अशा प्रकारे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जी काय आपली सगळ्यात पहिली म्हणजे 10.26 सेकंदाचा जो काय सगळ्यात पहिला आपलं हे इमेज आहे त्या समोर लॉंग प्रेस करायचं आहे. इथून वर जेवढे काय आपले इमेजेस सगळे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण इथं 10.26 जेवढे काय आपल्या बीटपासून जेवढे इमेजेस आहेत सिलेक्ट करून घेतलेत. सिम्पली आपल्या लेयर्स ऑप्शन करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि पुन्हा इथून बॅक यायचं आहे. तर आपला जो काय 13.08 सेकंदाचा बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला लेयर्सला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जेवढे काय आपण मगाशी इथे इमेजेस ॲड केलेले आहेत तेच आपल्याला इमेजेसचं पुढेही ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला पुढे येऊन पुन्हा 15.20 सेकंदाचा बीट यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे 8 लेयर्स पेस्ट करून घ्यायचे आहेत. जशा प्रकारे हा लेयर पेस्ट होऊन जातील
आता आपल्याला 16x27 बीट लावून जेवढे काय ते इमेजची लेंथ कमी असेल ते वाढून घ्यायचं आहे. आपण इथं मल्टिपल इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जिथे आपल्याला मध्ये इमेजचा गॅप राहिलेला आहे म्हणजे ते इथे आपण इमेज ॲड केलेला आहे, तर पुढे आपल्याला इथे इमेज दिसणार नाही. सिम्पली आपल्याला 12.02 सेकंद बीटला येऊन आपलं पुढचं इमेज ॲड करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर पुन्हा याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला पुढे येऊन जे काय आपले इथे इमेज जो आपला पुढचा बीट आहे म्हणजे 14.14 सेकंदाचा बीट आहे, तर सिम्पली बीट लावून सिम्पली आपल्याला आपलं जे काय पुढचं इमेज असेल ते ॲडजस्ट करून अशा प्रकारे याची लेंथ इथं सेट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला शेवटला 16x27 बीटला येऊन सगळ्यात शेवटचं आपल्याला इमेज इथं ॲड करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला ओपन करून आपला जो काय 2 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे. 2चा इफेक्ट कॉपी करून सिम्पली बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. तर आता जे काय आपण इमेजेस गॅपमध्ये ॲड केलेले आहेत म्हणजे आपण जिथं काय शेवटला इमेजेस म्हणजे इथे 10.26 बीटला आपण इथं इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला आहे, इथून पुढचे जे काही आपले मोठे इमेजेस आहेत जास्त लेंथचे त्या इमेज आपण सिम्पली आपल्याला हा इफेक्ट अशा प्रकारे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढे काय आपले मल्टिपल लेयर्सचे इथं इमेजेस आहेत त्याच्यामध्ये जे गॅप राहिले आहेत त्या गॅपमध्ये आपण आत्ता इमेजेस ॲड केलेले आहेत त्यासाठी सिम्पली आपल्याला इमेजला हा इफेक्ट अशा प्रकारे इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, आपलं जे काय किंगमेकरचं PNG आणि वर्ल्ड PNG आहे त्या समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात वरती हे इथे घेऊन यायचं आहे. आणि जेवढे काय आपले इमेजेस सगळ्यात बॅकग्राऊंडला जाऊन आपलं PNG सगळ्यात वरती येऊन जाईल. अशा प्रकारे सगळ्यात वरती PNG आणि जे काय आपली इमेज असेल ते दोन्हीचे लेअर आपल्याला सगळ्यात वरती समोर लॉंग प्रेस करून घेऊन यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा जो काय आपले सगळ्यात ग्रुप 1ची लेअर मिळेल तीही आपल्याला सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे. तर हे ग्रुप 1ची लेअर आपला लोगो असणार आहे. तो तुमचा लोगो अशा प्रकारे तो ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करून टेक्स्ट एडिट करून ॲड करू शकता. तर आजचा आपला व्हिडिओ तर क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक यायचं आणि ॲरोवर क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं म्हणजे आजचा व्हिडिओ शीटमध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.